प्रेज द लॉर्ड. मी श्याम बापू चांदणे आपल्या सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्वांचं स्वागत करू इच्छितो आणि प्रभू येशूच्या नावामध्ये आपल्या सर्वांना सलाम सांगतो. मी यहोवा निसी चर्च ऑफ ख्राइस्ट ह्या आपल्या चर्चचे आणि पास्टर राजू ठाकूर यांचे मनापासून आभार मानतो, कारण ह्या दिवसांमध्ये ते जे हे संधी देत आहेत त्यासाठी मी परमेश्वराला धन्यवाद देतो की ह्या संधीमुळे आम्ही ही परमेश्वराच्या वचनामध्ये वाढत आहोत आणि त्याच्या खोलीमध्ये जात आहोत. त्यासाठी परमेश्वराला धन्यवाद देतो. तर प्रियांनो, आज आपण वचनाकडे जाण्या अगोदर 1-2 मिनिटाची प्रार्थना करू. धन्यवाद पिता परमेश्वर, तुला मान महिमा गौरव तुला देतो. जीव आत्मा प्राण तुझ्या हातामध्ये देतो. पिता परमेश्वरा, दिलेल्या वेळेसाठी प्रभूजी तुला धन्यवाद देतो. माझ्या परमेश्वरा प्रभूजी, माझ्या जिभेचा, माझ्या कंठाचा पिता परमेश्वर, माझ्या सर्वस्वाचा पिता परमेश्वरा ताबा तू घे पिता परमेश्वरा. माझ्या मुखातून प्रभू परमेश्वरा कुठलाही चुकीचा शब्द येऊ नको देऊ माझ्या परमेश्वरा. प्रभूजी, माझ्या मुखातून, माझ्या जिभेतून निघणार प्रत्येक शब्द पिता परमेश्वरा तुझ्या राज्यासाठी प्रभूजी उपयोगात येणारा असा तो शब्द असू दे माझ्या परमेश्वरा. तुला धन्यवाद देतो पिता परमेश्वरा. प्रभूजी, चुकूनही पिता परमेश्वरा माझ्या मुखातून प्रभूजी तुझं वचन बोलत असताना प्रभूजी चुकीचा शब्द नको निघून देऊ माझ्या परमेश्वरा. प्रभूजी, जे आता फेसबुक मीडियाच्या द्वारे पाहत आहे पिता परमेश्वरा आणि इथून पुढे पाहतील पिता परमेश्वरा, त्यांनाही प्रभूजी तू आशीर्वादित कर माझ्या परमेश्वरा. त्यांनाही ते वचन समजण्यास प्रभूजी सहाय्य आणि मदत कर पिता परमेश्वरा. त्यांची बुद्धी खोल प्रभू परमेश्वरा आणि प्रभूजी हे वचन त्यांना समजू दे पिता परमेश्वरा आणि तुझ्या राज्याचा गौरव होऊ दे माझ्या देवा. धन्यवाद देतो माझ्या परमेश्वरा. तुला मान महिमा गौरव तुला देतो आणि ही प्रार्थना तारणार प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात करतो म्हणतो, ऐक. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूच्या नावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत असो. तर आजचा आपला विषय आहे कृपा आणि सत्य यांच्यामधला संबंध काय आहे. ह्या विषयी आज आपण जाणणार आहोत की कृपा काय आहे, कृपा आपल्याला कशा प्रकारे भेटते किंवा कृपा आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे कार्यरत होते, कृपाने आपले जीवन कसे बदलते, कृपामुळे आपले जीवन कुठल्या वेवरती चालते किंवा कृपा आपल्या जीवनामध्ये असेल तर आपण काय करतो आणि कृपा आपल्या जीवनामध्ये असेल तर आपण कशा प्रकारे परमेश्वराच्या जवळ असतो किंवा परमेश्वराच्या अधीन असतो, हे प्रियांनो आज आपण बघणार आहोत. तर त्यासाठी आपलं मूळ वचन असं आहे की योहान याचा 1 अध्याय आणि 14 वचन 14 ते 17 हे वचनाचं हे. पण प्रियांनो, मला एक सांगू इच्छितो मी की कृपा जी आहे ही कृपा काय आहे, कृपा आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे येते, कृपा आपल्या चरित्रामध्ये कशा प्रकारे असली पाहिजे आणि कृपा आपल्या जीवनामध्ये महत्वाची गोष्ट आहे का. विशेष म्हणजे कृपा आपल्या जीवनामध्ये महत्वाची गोष्ट आहे का. जर ती महत्वाची गोष्ट आहे तर ती आपण कशी आत्मसात केली पाहिजे प्रियांनो, त्या कृपेमध्ये आपण कशा प्रकारे चाललं पाहिजे. तर पाहू आपण की द रिलेशनशिप बिटवीन ग्रेस अँड ट्रूथ, कृपा आणि सत्य यांच्यातील संबंध काय आहे हे बघू. मी वचन वाचतो आपल्यासाठी. योहान 1 योहान याचं 14 ते 17 वचन वाचतो. आणि शब्द देह झाला व त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते बापापासून जन्मलेल्या एकुलत एकाच्या गौरवासारखे होते. तो कृपेने व सत्याने परिपूर्ण होता. प्रेज द लॉर्ड. तो कृपेने व सत्याने परिपूर्ण होता. प्रियांनो, सत्याने आणि कृपेने असा परिपूर्ण कोण आहे, तो म्हणजे फक्त एकच आहे, तो आहे येशू ख्रिस्त. योहान याचा 15 अध्याय 15 वचन योहान त्याच्याविषयी साक्ष देतो व ओरडून म्हणतो, जो माझ्या मागून येतो तो माझ्या पुढे झाला आहे, कारण तो माझ्या पूर्वी होता. असे ज्याच्याविषयी मी सांगितले तो हाच तो. आणि त्याच्या त्याच्या पूर्णतेतून आम्हा सर्वांना मिळाले, म्हणजे कृपेवर कृपा मिळाली.
प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, आपल्या सर्वांवरती कृपेवरनं कृपा झालेली आहे. आपण त्या कृपेसाठी पात्र नव्हतो, आपण त्या कृपेच्या योग्य नव्हतो प्रियांनो. 17वे वचन, कारण नियमशास्त्र मोशेकडून दिले गेले होते, कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताकडनं आली. प्रेज द लॉर्ड. वचन काय सांगतं प्रियांनो, की कृपा आणि सत्य ही येशू ख्रिस्ताकडनं आलेली आहे प्रियांनो. तर आपण बघू की आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या चरित्रामध्ये कृपा महत्वाची आहे का. जर ती देवाच्या जीवनामध्ये महत्वाची होती तर आपण आपल्या जीवनामध्ये ती कृपा महत्वाची आहे का ते बघू आपण प्रियांनो. कृपा ही देवाच्या चरित्रातील अतिशय प्रभावी आणि अतिशय महत्वाची गोष्ट आहे. जर प्रियांनो आज आपण आपलं शरीर जर देव म्हणतो की मंदिर आहे, तर प्रियांनो आपल्या जीवनामध्ये ती कृपा हवी. परमेश्वराचं वचन सांगतं की जसा मी पवित्र तसं तुम्ही पवित्र व्हा. का परमेश्वर आपल्याला सांगतो प्रियांनो? देवाच्या कृपेने, देवाच्या दयाळूपणाने, प्रेम आणि दया यांच्याशी आपला संबंध आहे. आपण कृपेचे वर्णन करू म्हणजे अयोग्य गोष्टीवर देवाचे दयाळूपण. ज्या गोष्टीमुळे देवाला चीड येते किंवा ज्या गोष्टी देवापासून आपल्याला लांब नेतात, त्या गोष्टीवरती देवाचे दयाळूपण, त्याला साध्या भाषेमध्ये आपण कृपा म्हणू प्रियांनो. आपल्या कृपेने म्हणजे देव आम्हाला क्षमा करण्यास आणि भरपूर प्रमाणात आशीर्वाद देण्यास तयार आहे. देव त्याच्या कृपेने प्रियांनो, आपण काही नाहीये, देव त्याच्या कृपेने आम्हाला क्षमा करण्यास आणि भरपूर प्रमाणात आशीर्वाद देण्यास तयार आहे. पण ते आशीर्वाद घेण्यास आणि ती कृपा मिळवण्यास आम्ही पात्र आहोत का प्रियांनो? हे आपण पाहिलं पाहिजे. त्याची कृपा आपल्या जीवनामध्ये अंमलात आणली पाहिजे. कृपा पूर्णपणे समजण्यासाठी आपण ख्रिस्ताशिवाय कोण होतो आणि आपण ख्रिस्ताबरोबर असताना कोण आहोत, ह्या गोष्टीचा फरक समजणं खूप महत्वाचं आहे प्रियांनो. जर आपण ख्रिस्ताबरोबर कृपेमध्ये असताना जर कोणीतरी आहोत तर किती विशेष गोष्ट आहे प्रियांनो. आणि पूर्वी जो आपण ख्रिस्ताबरोबर नव्हतो त्यावेळेस आपण कोणच नव्हतो प्रियांनो. कारण आपल्या जीवनामध्ये ना येशू ख्रिस्त होता ना त्याची कृपा होती. आपण पापामध्ये जन्मलो प्रियांनो. आपण पापात जन्मलो आहोत. स्तोत्र संहिता 51:5 वचन आपल्याला सांगतं की आपण पापामध्ये जन्मलो. आपण देवाचे कायदे तोडले. आम्ही देवाचे शत्रू होतो. आपण देवाचे शत्रू होतो प्रियांनो. रोमकरास 5वा अध्याय आणि 6वं वचन. आपण मृत्यूस पात्र होतो. आपण अपराधी होतो. आम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये निराधार, अंध, अशुद्ध आणि मृत्यू असा होतो. कारण आपल्याला कुठलाही आधार नव्हता प्रियांनो. आपण आपल्या जीवाला अनंत काळाच्या शिक्षेसाठी धोका तो स्वीकारला होता. पण प्रियांनो आपण फक्त त्याच्या कृपेमुळे ह्या गोष्टीपासून आपण दूर झालेले आहोत. परमेश्वराने आपल्या जीवनावरती त्याची कृपा केलेली आहे आणि त्याने त्याचे जे प्रेम होतं ते आमच्यासाठी दिलेले आहे. आपण जर त्याची कृपा आपल्या जीवनामध्ये घेतो प्रियांनो, तर जसा तो आहे, जसा त्याच्या चरित्रामध्ये ती कृपा आहे, तशी आपल्या जीवनात, आपल्या राहणीमानात ती कृपा पाहिजे प्रियांनो. कृपेनेच आम्हाला वाचवले जाते प्रियांनो. इफिसकारास याचा 2रा अध्याय आणि 8वं वचन सांगतं की कृपेनेच आम्ही वाचलेलो आहोत. आपण आपल्या शक्तीने नाही वाचलेलो प्रियांनो. ही केवळ देवाची कृपा होती, त्याच्यामुळे आपण वाचलो. ही देवाचं दयाळूपण होतं की आपण ह्याच्यामुळे वाचलो आहोत. नाहीतर आपण ख्रिस्ताबरोबर नसताना कोणीही नव्हतं प्रियांनो.
आता मी आपल्याला सांगितलं की आपण ख्रिस्त बरोबर नसताना आपण त्या शेवटच्या काळाच्या पापासाठी, त्या मरणासाठी लायक होतो. आपण पापात जन्मलो प्रियांनो. आपण मृत्यूस पात्र होतो. आपण देवाचे शत्रू होतो. पण जेव्हा आपल्या जीवनावरती देवाची कृपा झाली तेव्हा ह्या सर्व गोष्टी आपल्यापासून निघून गेल्या आणि आपण देवाच्या कृपेसाठी पात्र झालो. केव्हा पात्र झालो प्रियांनो? तर त्याचा जो एकुलता एक पुत्र होता, जो येशू ख्रिस्त होता, याच्या मरणाद्वारे आपल्या जीवनामध्ये कृपा आली. त्याच्या मरणाद्वारे आपल्या जीवनामध्ये तारण आलं. तेव्हा आपण देवाच्या कृपा प्राप्त करण्यास योग्य झालो प्रियांनो. त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला प्रियांनो, तुमच्या आणि माझ्यासाठी, का तर आम्हाला कृपा आणि तारण प्राप्त व्हावे म्हणून. त्याचं प्रेम कसं असेल प्रियांनो? आपण जर येशू ख्रिस्ताला आपला पिता, आपला तारणारा म्हणून स्वीकारला तर आपल्या संपूर्ण जीवनासाठी आणि आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी त्याच्या कृपेचे तारण, त्याची कृपा आयुष्यभर आमच्या जीवनामध्ये चालू असते. त्याची कृपा आमच्या जीवनावरती, आध्यात्मिक जीवनामध्येही कार्य करते प्रियांनो. त्याची कृपा प्रियांनो खूप मोठी आहे. त्याच्या कृपेचं आपण डेफिनेशन करू शकत नाही. त्याच्या कृपेचं आपण एक वाक्य तयार करू शकत नाही प्रियांनो. कारण त्याचं तुमच्यावरती आणि माझ्यावरती किती प्रेम होतं प्रियांनो. त्याचं प्रेम एवढं होतं की त्याने तो एकुलता एक पुत्र तुमच्या आणि माझ्या पापांसाठी दिला प्रियांनो. आपण देवाच्या कृपेने देवासमोर नित्यमान ठरतो. आम्ही त्याच्यामध्ये सहभागिता करण्यासाठी उपलब्ध होतो. देवाबरोबर सहभागिता करण्यासाठीही उपलब्ध होतो. केव्हा? जेव्हा आपण येशू ख्रिस्ताला आपला तारणारा स्वीकारतो, तेव्हा त्याची कृपा आपल्या जीवनामध्ये येते प्रियांनो. कृपा आपल्याला अफाट आध्यात्मिक संपत्ती देते प्रियांनो. त्या संपत्तीचं मोल करू शकत नाही. ह्या जगामध्ये त्या संपत्तीचं कुठलंही मोल होऊ शकत नाही प्रियांनो. कृपा आपले प्रत्येक गोष्टीपासून संरक्षण करते. कृपा आपल्याला सांत्वन देते. कृपा आपल्याला प्रोत्साहन देते प्रियांनो. देवाची कृपा किती मौल्यवान आहे प्रियांनो. जर त्याची कृपा आपल्यावरती नसती तर आज ह्या घडीला आपण कुठे असतो सांगू शकत नाही प्रियांनो. पण त्यांनी ही सृष्टी निर्माण करण्याच्या अगोदर तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे प्रियांनो. आणि त्याच्या कृपेस आपल्याला पात्र ठरवलेलं आहे. आपण आपल्या शक्तीद्वारे, आपल्या ताकदीद्वारे आपण काही करू शकत नाही प्रियांनो. ती फक्त त्याची कृपा आहे जी आपल्याला त्याचं तारण आणि आध्यात्मिक जीवनामध्ये चालवते प्रियांनो. वचन आपल्याला सांगते की कृपा परिपूर्ण आहे. आपण देवाचे शत्रू असताना सुद्धा त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे त्याच्याबरोबर आपला समेट झाला. प्रेज द लॉर्ड. किती अद्भुत गोष्ट आहे प्रियांनो की त्याच्या पुत्राच्या, जो एकुलता एक पुत्र होता, त्याच्या मृत्यूच्या द्वारे आपल्यावरती आणि देवाचा तो समेट झालाय प्रियांनो. आपल्यावरती कृपा येण्यासाठी प्रियांनो तो येशू ख्रिस्त वधस्तंभी गेला प्रियांनो. ती कृपा आपण अशीच व्यर्थ नाही घालवली पाहिजे प्रियांनो. ती कृपा आपण आपल्या जीवनामध्ये अंमलात आणली पाहिजे. ती कृपा आपल्या जीवनात, आपल्या रेग्युलर जीवनामध्ये आपण दाखवली पाहिजे प्रियांनो. कृपेमुळे आपण नीतिमान ठरतो प्रियांनो. कृपेचं असं वर्णन काय करू शकतो प्रियांनो आपण? जुन्या करारामध्ये ज्यावेळेस देव सत्य आणि कृपा हे आपल्याला दाखवतो वचनाद्वारे, आपल्याला कृपेमुळेच आपल्या आध्यात्मिक जीवनाचा पाया घातला जाऊ शकतो आणि त्याच्यामध्ये न्याय आणि सत्य
हे टाकलं जाऊ शकतं, त्याच्यावरती आपण स्थिर उभा राहू शकतो प्रियांनो. ही कृपा आहे प्रियांनो, की जर आपण आपला पायात जर भरीव असेल तर त्या आध्यात्मिक जीवनाकडे आपण त्या पद्धतीने भरीव पद्धतीने उभा राहू शकतो. आपला पाया हलणार नाही प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्त सांगतो की ज्याचे घर त्या खडकावरती आहेत तो पूर आला तरी पडणार नाही, पण ज्याचे घर त्या वाळूवरती आहे तो पूर आला तर त्या पुराबरोबरती वाहून जाईल. म्हणून प्रियांनो, कृपा आपल्या जीवनामध्ये तो भरीव पाया घालते, तो सत्याचा, तो न्यायाचा तो पाया घातला जातो प्रियांनो, ज्याच्यावरती आपण आध्यात्मिक जीवन चालवू शकतो. आणि त्या सत्याकडे आपण लक्ष केंद्रित केलं तर आपण स्थिर आपली धाव येशू ख्रिस्ताकडे जाण्याचे ते आपण पूर्ण करू शकतो प्रियांनो. कृपा प्रियांनो आपल्या जीवनामध्ये खूप मोठे कार्य करते. जर येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये, त्याच्या चरित्रामध्ये कृपा आणि सत्य ह्या दोन्ही गोष्टी परिपूर्ण होत्या, तर त्या गोष्टी म्हणजे कृपा आणि सत्य तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ह्या घडीला, ह्या क्षणाला आहेत का? आपण देवाच्या कृपेमध्ये चालतोय. हा जो शेवटचा काळ आहे प्रियांनो, आपण ह्या शेवटच्या काळामध्ये देवाच्या कृपेमध्ये चालतोय प्रियांनो. आज देव तुम्हाला आणि मला ह्या महामारीच्या दिवसांमध्ये त्याच्या कृपेद्वारेच आपल्याला वाचवतो प्रियांनो. नाही तर तुमची आणि माझी ताकद नाहीये की ह्या महामारीपासून आपण वाचू शकू, ह्या महामारीपासून आपण लांब पळू शकू. ही तुमची आणि माझी ताकद नाही, तर ही फक्त देवाची कृपा आहे, जो तुम्हाला आणि मला ह्या कृपेद्वारे ह्या महामारीपासून, ह्या कोरोना व्हायरसच्या एवढ्या मोठ्या संकटापासून आपल्याला वाचवतो प्रियांनो. आज कितीतरी असे लोक आहेत प्रियांनो जे येशू ख्रिस्ताला ओळखत नाही. ते ह्या व्हायरसमुळे मृत्युमुखी पडलेत. पण जर हीच कृपा, येशू ख्रिस्ताची कृपा त्यांच्या जीवनामध्ये असते तर ते प्रियांनो आज जिवंत असते. आपण परमेश्वराला धन्यवाद देऊ प्रियांनो की त्याची कृपा आपल्या जीवनामध्ये कार्य करते, त्याची कृपा आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये कार्य करते, त्याची कृपा आपल्या आध्यात्मिक संपत्ती देते, त्याची कृपा आपल्याला जे आपले आणि पित्याचे संबंध तुटले होते ते संबंध पुन्हा एकदा प्रस्थापित करते. त्याची कृपा तुम्हाला आणि मला न्यायी ठरवते प्रियांनो. नाही तर वचन आपल्याला स्पष्ट सांगतं की आपण पापामध्ये जन्मलो होतो. येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये कृपा आणि सत्य ह्या दोन्ही गोष्टी परिपूर्ण होत्या आणि त्याचे योग्य संतुलन होते. ह्या दोन्ही गोष्टींनी येशू ख्रिस्त परिपूर्ण होता. आज तुम्ही आणि मी येशू ख्रिस्तासारखे त्या गोष्टीमध्ये परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करतो का? तो परिपूर्ण होता. जगामध्ये फक्त एकच व्यक्ती असा आहे जो परिपूर्ण होता. पण प्रियांनो, आज घडीला तुम्ही आणि मी त्या परिपूर्णतेकडे जाण्याचा प्रवास करत आहोत. आपण आपली धाव पळत आहोत प्रियांनो. आज विचार करा प्रियांनो, त्याच्या मृत्यूद्वारे तुम्हाला आणि मला तारण प्राप्त झाले. त्याच्या मृत्यूद्वारे तुम्हाला आणि मला ती कृपा मिळाली आहे प्रियांनो. आपल्याला इतर धर्मापेक्षा ख्रिस्ताचे महत्त्व अगदी वेगळे आणि स्पष्ट दिसते प्रियांनो, कारण त्याच्यामध्ये कृपा आणि सत्य एकत्र होते आणि तो कृपेमध्ये आणि सत्तेमध्ये परिपूर्ण होता. तसं इतर धर्मामध्ये नाहीये प्रियांनो. आपण बघतो त्यांच्यामध्ये ह्या दोन गोष्टीचा खूप अभाव आहे प्रियांनो. प्रत्येक जण देवाच्या वैभवामध्ये कमी पडला म्हणजे सर्वांनी पाप केले प्रियांनो. वचन आपल्याला सांगते की आपण प्रत्येक जण पापामध्ये जन्मलो होतो आणि आपण त्याच्या वैभवामध्ये कमी पडलो होतो. पण येशू ख्रिस्ताच्या मरणाद्वारे ती कृपा, ते तारण तुम्हाला आणि मला प्राप्त झाले. जो येशू ख्रिस्तावरती संपूर्ण अवलंबून असतो, जो येशू ख्रिस्तावरती संपूर्ण विसंबून असतो,
त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या अस्तित्वामध्ये, त्याच्या संपूर्ण जीवनाच्या कारकिर्दीमध्ये कृपा आणि सत्य हे अविरत असतं प्रियांनो. ती कृपा आणि सत्य आटत नाही प्रियांनो. ते आपण जोपर्यंत ह्या पृथ्वीवरती आहोत प्रियांनो, तोपर्यंत ते सत्य तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असते. आपण वचन बघू काय? कैसलीकरास पत्र याचा 1 अध्याय आणि 6 वचन काय सांगतं? ते शुभ वर्तमान तुम्हा जवळही येऊन पोचले. ते शुभ वर्तमान तुम्हा जवळही येऊन पोचले आहे आणि तुम्ही देवाची कृपा ऐकली व ती खरेपणाने जाणली. त्या दिवसापासून ते जसे सर्व जगात तसे तुम्हामध्ये फळ देत आहेत आणि वाढत आहेत. प्रियांनो, वचन आपल्याला स्पष्ट सांगतं की जे येशू ख्रिस्ताचं शुभ वर्तमान आहे, जो येशू ख्रिस्त क्रूस खांबावरती गेला, जो येशू ख्रिस्त गाडला गेला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, ते शुभ वर्तमान जे तुमच्या आणि आमच्यासाठी तारण झाला, ज्याच्यावरती विश्वास ठेवल्याने तुम्हाला आणि मला तारण प्राप्त झाले, ते शुभ वर्तमान. त्या शुभ वर्तमानामुळे आपल्याला देवाची कृपा भेटते प्रियांनो. तुम्ही देवाची कृपा ऐकली, ती गोष्ट, ते शुभ वर्तमान ऐकले जरी प्रियांनो, तरी वचन आपल्याला सांगतं की तुम्ही देवाची कृपा ऐकली. असा कुठला देव आहे प्रियांनो की त्याचे फक्त शुभ वर्तमान ऐकले तर तो म्हणतो तुम्हाला की त्याची कृपा तुम्ही ऐकली? असा कुठलाच देव नाही प्रियांनो. तो फक्त जिवंत देव परमेश्वर आहे. तो म्हणजे तुमचा आणि माझा येशू ख्रिस्त, ज्याच्यामध्ये तुम्हाला आणि मला तारण प्राप्त झाले. ती खरेपणाने जाणली. त्या दिवसापासून ते जसे सर्व जगात तसे तुम्हामध्ये फळ देते. प्रियांनो, ती शुभ वर्तमानामध्ये आपण जाणली. ते शुभ वर्तमान जर आपण ऐकले, खरेपणामध्ये जाणले, जे आपण ते स्वीकार केले प्रियांनो, तर ते आपल्यामध्ये फळ देते प्रियांनो. म्हणजे काय करते प्रियांनो? इतर लोकांनाही येशू ख्रिस्तामध्ये आणते. इतर लोकांनाही ते शुभ वर्तमान सांगितले जाते. सुवार्ता ही येशू कृपेचं सार आहे प्रियांनो. मोशेद्वारे आपल्याला नियमशास्त्र भेटले, पण कृपा आणि सत्य येशू ख्रिस्ताद्वारे झाले प्रियांनो. मोशेद्वारे आपल्याला नियमशास्त्र मिळाले, पण कृपा आणि सत्य हे येशू ख्रिस्तामध्ये भेटले आपल्याला प्रियांनो. येशू ख्रिस्तामुळे प्राप्त झाले प्रियांनो. आपण जुन्या करारामध्ये बघू की कृपा आणि ते सत्य कुठे होतं म्हणून. त्यासाठी आपण वाचू निर्गम याचा 34 अध्याय आणि 5 ते 7 वचन. निर्गम याचा 34 अध्याय 5 वचन. आणि यहोवा मेघात उतरून ते त्याच्याजवळ उभा राहिला आणि त्याने यहोवाच्या नावाची घोषणा केली. आणि यहोवाने त्यांच्या पुढे जवळून जाऊन घोषणा केली. आणि यहोवाने त्याच्या पुढे जवळून जाऊन घोषणा केली, यहोवा यहोवा दयाळू व कृपाळू देव. प्रेज द लॉर्ड. वचन काय सांगतं प्रियांनो की यहोवा जो दयाळू व कृपाळू देव, मंद क्रोध आणि प्रेम, दया व सत्य यात उदंड. 7 वचन. हजारोवर दया करणारा व अन्याय व अपराध व पाप याची क्षमा करणारा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो दोषास निर्दोष ठरवणारच नाही, तर तो बापांच्या अन्यायाचे शासन लेकरांवर व लेकरांवर
3ऱ्या व 4थ्या पिढीपर्यंत घालवणार आहे. वचन काय सांगतं प्रियांनो आपल्याला? 6वं वचन आपल्याला स्पष्ट सांगतं की यहोवा दयाळू व कृपाळू देव आहे प्रियांनो. प्रेज द लॉर्ड. यहोवा दयाळू व कृपाळू मंदक्रोध देव आहे प्रियांनो. आपल्याला त्याची कृपा केव्हापासून आहे प्रियांनो? ही सृष्टी निर्माण करण्याच्या अगोदरपासून आपण त्याच्या कृपेमध्ये आहोत प्रियांनो. ही सृष्टी निर्माण होण्याच्या अगोदर त्याने आपल्याला, तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे प्रियांनो. आणि त्याची ती कृपा जी दयाळू आणि मंदक्रोध आहे, तो कृपाळू देव आहे प्रियांनो. वचन आपल्याला सांगतं प्रियांनो की तो दयाळू आहे. ती कृपा आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आहे का? ती जर कृपा आपल्या जीवनामध्ये आहे तर आपण ती कृपा आपल्या चरित्राद्वारे, आपल्या जीवनाद्वारे आपण दाखवतो का प्रियांनो? ती कृपा आपण लोकांना दिसते का प्रियांनो? जी येशू ख्रिस्ताने आम्हाला दिली, जी येशू ख्रिस्तामुळे आम्हाला प्राप्त झाली. ही विशिष्ट गोष्ट आहे प्रियांनो, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. स्वतः देवाच्या व्यक्तित्वामध्ये कृपा आणि सत्य याचा एकत्रितपणे उल्लेख आहे प्रियांनो. वचन आपण आता वाचलं प्रियांनो. निर्गमनाचा 34वा अध्याय 5 ते 7 वचन प्रियांनो वाचलं. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की देवाच्या व्यक्तित्वामध्ये कृपा आणि सत्य याचा एकत्रितपणे उल्लेख आहे प्रियांनो. दया आणि प्रेमळ हे एकत्र आहे प्रियांनो. ती जर दया आणि प्रेम जो आपला जिवंत देव परमेश्वर आहे त्याच्यामध्ये आहे, तर ती दया आणि प्रेम तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे का? आपण येशू ख्रिस्तावरती पूर्णपणे विसंबून आहोत का प्रियांनो? जी कृपा आणि सत्य येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला आणि मला प्राप्त झाले, ते सत्य आपण इतर लोकांना वाटतो का प्रियांनो? ती दया, ती कृपा इतर लोकांना आपण देतो का प्रियांनो? ती सुवार्ता इतर लोकांना देतो का? वचन कलसीकरास याचा 1 अध्याय आणि 6वं वचन स्पष्ट सांगतं प्रियांनो. आपण त्याचे शुभ वर्तमान जरी ऐकले, ते खरेपणाने जाणले, तरी त्याची दया, त्याची कृपाळूपणा आपल्यामध्ये येतो प्रियांनो. जर आपल्याला असं वाटतं की ती दया, ती कृपा इतर लोकांनाही मिळावी, तर प्रियांनो आज आपण त्याचं शुभ वर्तमान, त्याची सुवार्ता इतर लोकांना सांगतो का? जर आपण त्याची कृपा, त्याचं प्रेम सर्वांना भेटावं, जर आपल्याला असं वाटतं की येशू ख्रिस्त लवकर यावा, तर ह्या गोष्टी आज आपण करतो का प्रियांनो? कृपा प्रियांनो सक्रियपणे आणि सतत देवाच्या लोकांच्या जीवनामध्ये कार्य करत असते. आपल्या जीवनामध्ये प्रियांनो कृपा, जे आपण विश्वासणारे म्हणतो, ती आपल्या जीवनामध्ये सतत कार्य करत असते प्रियांनो. कृपा आपल्याला चिरंतर प्रोत्साहन आणि चांगली आशा देते प्रियांनो. असा कुठला देव आहे प्रियांनो की जो म्हणतो तुम्हाला त्याची कृपा चांगली आशा देणारी आहे? आपण पाहिलं प्रियांनो, आपण ख्रिस्ताबरोबर असताना कोण आहोत आणि आपण ख्रिस्ताबरोबर नव्हतो त्यावेळेस आपण कोण होतो. परमेश्वराला धन्यवाद देतो प्रियांनो. परमेश्वराला आपण प्रत्येक जण धन्यवाद देऊ की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये परमेश्वराची ती कृपा आहे. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये परमेश्वराचं ते शुभ वर्तमान आहे, परमेश्वराची ती सुवार्ता आहे, त्याच्याद्वारे आपल्या जीवनामध्ये ती कृपा कार्य करत आहे प्रियांनो. नाही तर प्रियांनो आपण काही नाहीये. जसे इतर लोक आहेत तसेच मग आपण आहोत प्रियांनो. पण ही कृपा आणि हे त्याचं सत्य आपल्याला इतर लोकांपेक्षा खूप डिफरंट करते प्रियांनो.
आपण त्याचं जर चारित्र्य आपण जर आपल्या जीवनामध्ये अंमलात आणण्याचा प्रयत्न केला प्रियांनो, तर आपल्या जीवनामध्ये त्याचं ही कृपा आणि सत्य हे आपल्या जीवनामध्ये असलंच पाहिजे. प्रार्थना करू प्रियांनो, की परमेश्वराला धन्यवाद देऊ की आपण विश्वासणारे आहोत. त्याच्या कृपेमध्ये आणि त्याच्या सत्यामध्ये आपण इतर लोकांना हे आणू. आपण त्याचं सत्य, त्याचे सुवार्ता आपण इतर लोकांना सांगू प्रियांनो. त्याच्याद्वारे प्रत्येक गुडघा जो येशू ख्रिस्ताला त्याचा तारणारा म्हणून स्वीकारेन प्रियांनो. धन्यवाद देतो परमेश्वराला की त्याचं कृपा आणि त्याचं सत्य माझ्या जीवनामध्ये आहे म्हणून. प्रार्थना करू प्रियांनो. धन्यवाद पिता परमेश्वर, तुला मान महिमा गौरव तुला देतो प्रभूजी. जीव आत्मा प्राण तुझ्या हातामध्ये देतो पिता परमेश्वरा. प्रभूजी, ही जी तुझी कृपा आणि सत्य पिता परमेश्वरा आमच्या जीवनामध्ये पिता परमेश्वरा, ती कृपा आणि सत्य पिता परमेश्वरा आम्हीही इतर लोकांना सांगण्यास प्रभूजी असं तयार करा आम्हाला प्रभूजी. जसं कैसलीकरास 1:6 म्हणतं पिता परमेश्वरा की ते शुभ वर्तमान ऐकण्याद्वारे सुद्धा पिता परमेश्वरा तुझी कृपा खरेपणामध्ये ऐकण्याद्वारे ती तुझी कृपा आणि सत्य पिता परमेश्वरा आमच्या जीवनामध्ये कार्य करते आणि ते फळ देतं माझ्या परमेश्वरा. तुला धन्यवाद देतो पिता परमेश्वरा की तुझा एकुलता एक पुत्र तो आमच्या पापांसाठी त्या वधस्तंभावरती दिला आणि त्याच्या कृपेद्वारे तू आम्हाला तारण आणि तुझी कृपा तू आम्हाला दिलीस आणि त्याच्याद्वारे आम्हाला समेट घडवून आणलास पिता परमेश्वरा. प्रभूजी, आम्ही जन्मताच पापी होतो माझ्या परमेश्वरा, पण तुझ्या कृपेमुळे पिता परमेश्वरा आम्ही नीतिमान झालो माझ्या देवा. तुला धन्यवाद देतो माझ्या परमेश्वरा. तुला मान महिमा गौरव तुला देतो पिता परमेश्वरा. प्रभूजी, जे वचन पिता परमेश्वरा आता ऐकत असतील आणि इथून पुढे ऐकतील माझ्या परमेश्वरा, त्यांच्यावर तुझी कृपा, तुझं शुभवर्तमान गाजवण्याचं पिता परमेश्वरा धैर्य आणि धाडस दे माझ्या परमेश्वरा. ताकी पिता परमेश्वरा ती कृपा आणि सत्य त्यांच्या जीवनामध्ये आणि इतरांच्या जीवनामध्ये हे कार्य करेल प्रभू. तुला धन्यवाद देतो माझ्या परमेश्वरा की तू माझा ह्या वचनाद्वारे प्रभूजी उपयोग करून घेतलास. प्रभूजी, माझी पात्रता नसताना हे तू मला पात्र केलंस माझ्या परमेश्वरा. ही केवळ तुझीच कृपा आहे माझ्या परमेश्वरा. तुला धन्यवाद देतो माझ्या परमेश्वरा. तुला मान महिमा गौरव तुला देतो आणि ही प्रार्थना तारणार प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावामध्ये करतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. थँक्यू.